सर क्या कहेंगे, आज आपने जो है रिक्शा चालकों की जो मांगे है उनको लेकर महानगर पालिका से डेमोत्तर उपोषण आज आपने शुरू किया है। इसका पहला दिन, आज का पहला दिन है। इससे पहले हमने महानगर पालिका के खिलाफ में नहीं, हमने जो डिविजनल कमिश्नर विभागीय आयुक्त साहब है यहाँ पर भी 1 साल पहले उपोषण किया था। रिक्शा चालकों के लिए ही डिमांड थी। उसके बाद आरटीओ प्रशासन पे भी अभी 6 महीने हो रहे आमरण उपोषण किया था। लेकिन दोनों डिवीजन के माध्यम से जो रिपोर्ट मिली क्या उसके अंदर ये खासो खास कहा गया, आरटीओ प्रशासन कहता है कि महानगर पालिका एनओसी नहीं दे रही। पुलिस प्रशासन वाहतुक शाखा की ओर से जब चौकसी करे तो तब भी वहां पे ये अड़थड़ा आया कि महानगर पालिका से आप सर्वे करो, एनओसी लो, हम आपको दिक्कत नहीं देते। विभागीय आयुक्त कार्यालय साहब के पास में जब उपोषण करे उसका लेटर आया तो महानगर पालिका ने एक्शन नहीं ली। तो फिर बार बार जो कहा जा रहा है कि महानगर पालिका महानगर पालिका महानगर पालिका, तो क्यों ना एक बार हम भी महानगर पालिका देख लें। तो महानगर पालिका के अंदर हमने जो पत्र व्यवहार है वो कर हमारे पास में 140 पेज की फाइल बनी है, जिसके अंदर हमने महानगर पालिका को महाराष्ट्र वाहतुक सेना की ओर से पूरे शहर का, पूरे हर चौक का, रिक्शा स्टैंड का सर्वे कर यादी दी है। उसकी भी रिपोर्ट हमारे पास है। हम महानगर पालिका पे ब्लेम नहीं लगा रहे, लेकिन महानगर पालिका के ऊपर जब सर्वे करने के बाद, यादी देने के बाद में इनको एनओसी देने में क्या दिक्कत, इन लोगों को स्टैंड देने में क्या दिक्कत। जब प्रशासक है तो प्रशासक की जो दादागिरी चल रही है, ये महानगर पालिका पे प्रशासक के कारण औरंगाबाद प्रशासन की जो मेहरबानी रिक्शा वालों पे चल रही है, जिसके अंदर 4 व्हीलर है, 2 व्हीलर है, 3 व्हीलर है, जो ऑनलाइन चालन का भुगतान जो इस शहर को जो देखने को मिल रहा, सबसे महाराष्ट्र के अंदर सबसे ज्यादा सर्वे किया गया तो औरंगाबाद शहर के अंदर ऑनलाइन चालन ज्यादा चलता। उसका कारण है महानगर पालिका की जो काम करने की स्थिति है वो नहीं है। जो शहर वासियों को सुविधा देना चाहिए, पिकअप पॉइंट, ड्रॉप पॉइंट, मार्किंग पॉइंट, जो हम बार बार कह रहे हैं कि महानगर पालिका से रिक्शा स्टैंड मार्किंग में होना चाहिए। जिस तरीके से स्मार्ट सिटी बस को हर चौराहे पे, हर रोड पे, प्रत्येक चौकामध्ये देण्यात आलेला आहे, मग ते रिक्षा चालकांना का देण्यात येत नाही। महानगरपालिकेचा निष्काळजीपणा आणि भुर्दंड आमच्या शहरवासियांना हे चालणार नाही, होऊ देणार नाही। आणि याच्यानंतर जर हे कार्यक्रम थांबले नाही तर महानगरपालिकेच्या आजचा पहिला उपोषणाचा दिवस आहे। यामध्ये अजून 7 मागण्या आपण सांगत आहे, हे 7 मागण्या कोणकोणत्या आहेत? 7 मागण्यामध्ये प्रत्येक सिग्नल वर कलर मार्किंग पॉइंट थांबा देणे, हॉटेल असेल, मोठे 5 स्टार हॉटेल असेल, 3 स्टार असेल, 4 स्टार असेल, या हॉटेल समोर रिक्षा स्टँड उपलब्ध करून देणे। हॉस्पिटल असतील शहरामध्ये, प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हॉस्पिटल्स आहेत, त्या हॉस्पिटल समोर गाडी उभी करायला जागा नाही तर हॉस्पिटल समोर आम्हाला रिक्षा स्टँड देणे। घाटी हॉस्पिटल असेल, दूध हॉस्पिटल असेल, एमजीएम हॉस्पिटल असेल, या सगळ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्हाला जागा देणे। त्यानंतर रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशनचं आजच्या घडीला नवीन इमारतीचं काम चालू आहे, परंतु हे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असल्या कारणामुळे महानगरपालिकेनं ती इमारतीच्या माध्यमातून रेल्वे स्टेशन मध्ये अधिकृत थांबा देणे। विमानतळ, एअरपोर्ट, या मराठवाड्याची राजधानीमध्ये एअरपोर्ट आहे, ज्याने पर्यटक येतात, विमानाने येतात, परंतु रिक्षाने प्रवास करत नाही, कारण की आतमध्ये रिक्षा थांबा नाही। गेटच्या बाहेर उभे राहिले तर वाहतूक शाखेचे कर्मचारी येतात, धरला की घे फुटो, धरला की घे फुटो, त्यांना मार्किंग नाही। ट्रॅफिक कर्मचाऱ्यांसोबत वाद होतो, भांडण होतात, एफआयआर दाखल होतात, गुन्हे दाखल होतात, फक्त एकमेव महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे। वाहतूक ट्रॅफिक पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तुम्हाला जागा कुठे, जागा दाखवा, म्हणजे कलर मार्किंग, कलर पॉइंट कलर करून जर मार्किंग दिली तर आम्हाला या सगळ्या गोष्टीपासून व शहरामध्ये ऑनलाईन चालनचा जो बळगा चालू आहे त्याच्यामध्ये प्रमाण कमी होईल, हे थांबलं पाहिजे। त्यानंतर
शहरामधले प्रत्येक रोडवर बघा, प्रत्येक चौकामध्ये अतिक्रम वाढलेला आहे. हे अतिक्रम कधी संपवणार? आजच्या घडीला महानगरपालिकेच्या गेट समोर बघा, सध्या स्थिती तुम्ही कॅमेरा लावून बघू शकता, मी लाईव्ह बोलतोय. महानगरपालिकेच्या मेन गेट समोर या पद्धतीने वाहन थांबलेले आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार? त्यांना शिस्त कधी लागणार? जर महानगरपालिकेच्या गेट समोर असा प्रकार आहे तर शहरामध्ये महानगरपालिका काय चालणार? एक तर प्रशासकाने बदली करावे, नाही तर शहरामध्ये सुविधा द्यावी. दुसरा विषय असा आहे की महानगरपालिकेची स्मार्ट सिटी बस याला 35 सीटिंग कॅपॅसिटीचा 35 सीट बसवायचा परवाना आरटीओचा आहे. 130 140 150 लोक त्या बसमध्ये प्रवास करत आहेत. त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहे. आजचा लाईव्ह उदाहरण आहे. जर यांना डबल ट्रिपल प्रवासी वाहतूक करायचा परवाना असेल तर रिक्षा चालकांना 6+1चा परवाना द्यावे, काळी पिवळी चालकांना 17+1चा परवाना द्यावे. कारण प्रशासनाचा आहे तर चालतंय आणि गरीबाचा आहे तर झोंबतंय, हे चालू देणार नाही. हे थांबलं पाहिजे. म्हणून उपोषणाचा पर्याय मार्ग महानगरपालिकेने आम्हाला नाइलाजाने उपोषणावर बसावे लागले. बसवण्यासाठी भाग पडणारी आपल्याच शहरातली महानगरपालिका. महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर. जय महाराष्ट्र.